हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1 पाठ 2 पृथ्वीचे फिरणे या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया। स्टडी विथ संदीप सर अभ्यास तुमचा साथ आमची या आपल्या YouTube चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून आपल्या नवनवीन स्वाध्यायाची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। चला तर मित्रांनो, पाहूया पहिला प्रश्न। या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो म्हणजे काय करावे बरे। यातील जो काही प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे अमितला त्याच्या आजीला घेऊन ऑस्ट्रेलियाला जायचे आहे। आजीला थंडीचा त्रास होतो तर त्यांनी ऑस्ट्रेलिया कोणत्या कालावधीत जावे। याचे जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे ऑस्ट्रेलिया देश दक्षिण गोलार्धात आहे। 23 सप्टेंबर ते 22 मार्च या कालावधीत तेथे उन्हाळा असतो, त्यामुळे अमितच्या आजीला या कालावधीत ऑस्ट्रेलियाला जाता येईल। त्यांना थंडीचा त्रास असल्याने 22 मार्च ते 23 सप्टेंबर या कालावधीत त्यांनी ऑस्ट्रेलियाला जाऊ नये, कारण तेव्हा तेथे हिवाळा असतो। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 2, जरा डोके चालवा। यातील जो काही पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो म्हणजे पृथ्वीच्या एका परिभ्रमणात तिची किती परिवलने होतात। याचे जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे पृथ्वीचे एक परिभ्रमण 365 दिवसात पूर्ण होते। पृथ्वीला एक परिवलन पूर्ण करण्यासाठी एक दिवस म्हणजे 24 तास लागतात, म्हणजे पृथ्वीच्या एका परिभ्रमणात तिचे 365 परिवलने होतील। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथे सूर्योदय झाला आहे। पुढील शहरांमध्ये होणाऱ्या सूर्योदयाचा क्रम त्यापुढे लिहिला आहे। मुंबई महाराष्ट्र, कोलकाता पश्चिम बंगाल, भोपाळ मध्य प्रदेश, नागपूर महाराष्ट्र। या ठिकाणी जो काही योग्य क्रम येणार आहे मित्रांनो तो म्हणजे कोलकाता पश्चिम बंगाल, भोपाळ मध्य प्रदेश, नागपूर महाराष्ट्र आणि मुंबई महाराष्ट्र। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा। या ठिकाणी पहिली रिकामी जागा दिलेली आहे ती म्हणजे पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या फिरण्यास टिंबटिंब म्हणतात। याचे जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे परिवलन। पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या फिरण्यास परिवलन असे म्हणत असतात। पाहूया मित्रांनो पुढील रिकामी जागा, पृथ्वीच्या सूर्यभोवतीच्या फिरण्यास टिंबटिंब म्हणतात। या ठिकाणी याचं उत्तर आहे ते म्हणजे पृथ्वीच्या सूर्यभोवतीच्या फिरण्यास परिभ्रमण असे म्हणतात। पाहूया मित्रांनो पुढील रिकामी जागा, पृथ्वीच्या परिवलनामुळे टिंबटिंब व टिंबटिंब होत असते। या ठिकाणी याचं उत्तर आहे ते म्हणजे पृथ्वीच्या परिवलनामुळे दिवस व रात्र होत असते। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, कशाला म्हणतात। या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे ते म्हणजे पौर्णिमा कशाला म्हणतात। या ठिकाणी याचं उत्तर आहे ते म्हणजे सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडल्याने तो आपल्याला पृथ्वीवरून दिसतो। ज्या रात्री पृथ्वीवरून चंद्राचा पूर्ण भाग आपल्याला दिसतो त्याला पौर्णिमा असे म्हणतात। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, अमावस्या कशाला म्हणतात। या ठिकाणी याचं उत्तर आहे ते म्हणजे ज्या रात्री पृथ्वीवरून चंद्राचा कोणताच भाग दिसत नाही त्याला अमावस्या असे म्हणत असतात। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, चंद्रमास कोणास म्हणतात। या ठिकाणी याचं उत्तर आहे ते म्हणजे एका अमावस्येपासून दुसऱ्या अमावस्येपर्यंतचा काळ सुमारे 28 ते 30 दिवसांचा असतो, या काळाला चंद्रमास असे म्हणत असतात। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, तिथी कशास म्हणतात। या ठिकाणी याचं उत्तर आहे ते म्हणजे चंद्रमासातील प्रत्येक दिवसाला तिथी असे म्हणत असतात। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, प्रश्नांची उत्तरे लिहा। या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो म्हणजे विषुववृत्त म्हणजे काय। या ठिकाणी याचं उत्तर आहे ते म्हणजे उत्तर आणि दक्षिण ध्रुवाच्या मध्यावर पृथ्वीच्या पृष्ठभागावर एक वर्तुळ काढल्यास पृथ्वीचे 2 समान भाग होतात। पृथ्वीवर काढलेल्या या काल्पनिक वर्तुळाला विषुववृत्त असे म्हटले जाते। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, विषुववृत्तामुळे निर्माण होणारे पृथ्वीचे 2 भाग कोणते। या ठिकाणी याचं उत्तर आहे ते म्हणजे विषुववृत्तामुळे निर्माण होणारे पृथ्वीचे 2 भाग म्हणजेच उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध हे आहेत। पहा मित्रांनो, या ठिकाणी जो काही आपला आजचा प्रकरणाचा स्वाध्याय होता तो आपण आज या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे। तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स।